ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण माहिती अधिकार कायदा 2005 बद्दल बोलणार आहोत आणि खूप महत्त्वाचा प्रश्न हाताळणार आहोत. समजा आपण मागितलेली माहिती मिळाली नाही तर मग दाद कुठे मागायची? चला याचं उत्तर शोधूया आणि केंद्रीय माहिती आयोगाबद्दल जाणून घेऊया. विचार करा, आपण मोठ्या अपेक्षेने माहितीसाठी अर्ज केला आणि तो नाकारला गेला किंवा जे उत्तर आलं ते समाधानकारक नाही. मग काय करायचं? कुठे जायचं? ही एक सामान्य समस्या आहे आणि आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. तर मग याचं उत्तर कुठे मिळतं? याचं उत्तर दडलंय माहिती अधिकार कायदा 2005च्या प्रकरण 3 मध्ये. हे प्रकरण आपल्याला माहितीच्या अधिकाराच्या एका अंतिम संरक्षकाबद्दल सांगतं. आणि हो, ही काही साधी गोष्ट नाहीये. ही एक कायद्याने स्थापन केलेली औपचारिक संस्था आहे. कायद्यात एक संपूर्ण प्रकरण म्हणजे प्रकरण 3 फक्त आणि फक्त ह्याच आयोगासाठी समर्पित आहे. मग हा केंद्रीय माहिती आयोग म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही माहितीच्या अधिकाराच्या बाबतीतली सर्वोच्च संस्था आहे. म्हणजे जसं कोर्टात अंतिम निर्णय दिला जातो तसंच माहितीच्या बाबतीत हा आयोग अंतिम शब्द असतो. म्हणूनच तर त्याला कायद्याचं वरिष्ठ न्यायपीठ असंही म्हणतात. बरं, इतकी महत्त्वाची आणि शक्तिशाली संस्था तयार तरी कशी होते? यांची निवड कोण करतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला कायद्याच्या कलम 12कडे बघावं लागेल. तर या आयोगाची रचना बघा. यात एक मुख्य माहिती आयुक्त असतात आणि त्यांच्या मदतीला जास्तीत जास्त 10 इतर केंद्रीय माहिती आयुक्त असू शकतात. म्हणजे हा एकट्या व्यक्तीचा निर्णय नसतो, तर एक संपूर्ण मंडळ मिळून काम करतं. आणि यांची नियुक्ती कोण करतं? थेट भारताचे राष्ट्रपती. पण ते हे एकट्याने ठरवत नाहीत. त्यासाठी एक खास उच्च अधिकार समिती शिफारस करते. चला बघूया या समितीत कोण कोण असतं. आता ही समिती खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, यात पंतप्रधान आहेत जे अध्यक्ष असतात, पण त्याचबरोबर लोकसभेतले विरोधी पक्षनेतेही आहेत आणि सोबत पंतप्रधानांनी निवडलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. याचा अर्थ सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या निवड प्रक्रियेत सामील आहेत. यामुळे निवड निष्पक्षपाती होण्याची शक्यता वाढते. आणि हो, कुणालाही आयुक्त बनवलं जात नाही. यासाठी काही खास पात्रता लागते. ही व्यक्ती सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित असली पाहिजे आणि कायदा, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता किंवा प्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना खोलवर ज्ञान आणि अनुभव असायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, हे आयुक्त खासदार किंवा आमदार असू शकत नाहीत किंवा असं कुठलंही पद स्वीकारू शकत नाहीत जिथून त्यांना आर्थिक फायदा होईल. हे का? कारण त्यांची स्वतंत्रता आणि निष्पक्षता टिकून राहावी. चला आता बघूया की या आयुक्तांचा कार्यकाळ आणि नियम काय आहेत. हे कलम 13 मध्ये दिलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळेच ते कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत. सरळ आणि सोपं 5 वर्ष. एकदा नियुक्ती झाली की 5 वर्षांसाठी ते पदावर राहतात. या निश्चित कार्यकाळामुळे त्यांना कोणीही सहज काढू शकत नाही आणि ते निर्भयपणे आपलं काम करू शकतात. आणि वयाची अट सुद्धा आहे 70 वर्ष. म्हणजे एकतर 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होतील. जे आधी घडेल तोपर्यंतच ते पदावर राहू शकतात. सगळं कायद्याने ठरलेलं आहे. आणि हा नियम तर खूपच महत्त्वाचा आहे. हे आयुक्त पुन्हा त्याच पदावर नियुक्त होऊ शकत नाहीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांना पुढच्या टर्मसाठी सरकारला खोश करायची काहीच गरज नाही. ते जे काही निर्णय घेतील ते पूर्णपणे स्वतंत्रपणे घेऊ शकतात. बरं, इतके अधिकार दिलेत म्हणजे काय ते काहीही करू शकतात का? नाही. त्यांच्यावरही जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आहे कलम 14, जे सांगतं की त्यांना पदावरून काढायचं असेल तर त्याची एक कठोर आणि औपचारिक प्रक्रिया काय आहे. आयुक्तांना पदावरून काढण्याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक, जर त्यांच्यावर गैरवर्तन किंवा अकार्यक्षमतेचा गंभीर आरोप असेल तर ते प्रकरण थेट सुप्रीम कोर्टकडे चौकशीसाठी जातं आणि कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यावरच राष्ट्रपती त्यांना काढू शकतात. दुसरा मार्ग म्हणजे जर ते दिवाळखोर झाले किंवा एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरले तर राष्ट्रपती त्यांना थेट पदावरून दूर करू शकतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे सगळं कायद्याच्या चौकटीतच होतं. कुणाच्याही मनात आलं म्हणून आयुक्तांना काढता येत नाही. यामुळे त्यांना कामाचं स्वातंत्र्य मिळतं आणि त्याचवेळी ते कायद्याला उत्तरदायी सुद्धा राहतात. तर मग या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी काय अर्थ आहे? आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नावर परत येऊया. कायदा या आयोगाला वरिष्ठ न्यायपीठ आणि सर्वोच्च तपासणी व नियंत्रण संस्था म्हणतो. हे शब्दच सांगतात की या आयोगाची ताकद आणि महत्त्व किती आहे. म्हणजेच जेव्हा आपली माहितीची विनंती नाकारली जाते किंवा आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही तेव्हा केंद्रीय माहिती आयोग हेच आपलं शेवटचं आणि सर्वात मोठं आशास्थान आहे.
ही संस्था आपल्या जाणून घेण्याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठीच बनवली आहे. आता जाता जाता एक विचार करूया. जेव्हा आपल्याला हे माहीत असतं की आपल्या हक्कांसाठी लढायला इतकी मोठी, स्वतंत्र आणि शक्तिशाली संस्था आपल्या पाठीशी उभी आहे, तेव्हा माहिती मागताना आपल्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो, नाही का? यावर नक्की विचार करा.